अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती आता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. रूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोडप्पाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुहृदपूर्व नित्य सेवा घडले त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छित तेथे येती राज पूर्वीती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांवरती तत्काळ योग्य शासन करतात. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसवती म्हणती जनांसी ढोंगी नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे त्यांनी निंदले समतांसी अंतिरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनीच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला पोहत एकची गर्दी झाली. दर्शनी घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडले जनांची गर्दी तो यविनी सेवे करी. संन्याशा कुठल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्यदाता असता चळाशी इथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता त्यांसी अन्नोदक वर्जासे. जे पातले करू चळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सिन जना अवतरले यतिवर्य. किती श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा पारिस्वत प्रेमळ भक्त. चतुर्दध्याय गोळ हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतो. अक्कलकोट नगरात एकत पर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूंकडे. कोणाचे पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक निरुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती अनुमंती तयांची. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोले रूपावर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाची येथे आणील स्वामींची. तरी आम्ही तयांची इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला ता झाला उत्तर लोपाला की बरीसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वट पुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय माळसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपावर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणी त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांदे. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यांतली निर्वृती त्याही कहती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसे. त्या नगरांवरील स्वामींचे कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना भगवानने करती ब्रह्मण भोजने. दिली बहुसार दाने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले कृतिक व्यर्थ केले. तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला तयांशी. मग एक व्यक्ती एकांती गाठून चोळप्पाप्रती त्याच लांगी विनंती करती. बुद्धिवादी सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याचे. मग मल्हारराव आदरेचे इनाम देईल तुम्हाला. द्रव्येन सर्व वशः. चोळप्पाशी लागली आशा तयांच्या अंतरी भरोसा. जहांगीरीचा बहुसार.
चोळप्पानेकर जोडून विनंती केली, मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन, आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी अंशकरण उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हारराव चियामणी आम्हा विषयी भाव नसे, म्हणून निदयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी तांबिक साधनांते करी, तयांते स्वामी नामे प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, स्वतःची ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्याचा कधी न गेले समर्थ, तात्याला वेगळे चित्त काय उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राज्याशी, आणि सगळ्या जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एकटी वचून नावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागून अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशांता ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय, परिमल्ला राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारिते कोण जातो स्वामींकडे, तेव्हा मराठा उमराव यशवंत दयांचे नाव. नृप कार्याची धरून हाव आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची बेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा काबू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावर बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून. साहेब अभिषेक केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनी प्रचिती आली, अघटित लीला जाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त पारिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्यायः समाप्तः. शुभम भवतु.